महाराजांनी आपला विश्वास कोणावरती आहे याच्यावत मनुष्य जातीने आपला विश्वास कुठे ठेवला पाहिजे असं सुंदर असं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. महाराज म्हणतात माझा विश्वास संतांच्या चरणावरती आहे. मी त्यांचा सर्व भावाने दास झालेलो आहे. कारण माझं हित करणारे फक्त संत महात्मे आहेत. त्याचे माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. परमार्थ मार्गाने मार्गक्रमण करत असताना जर साधक भागला तर त्याला कडीवरती घेऊन त्याच्या इच्छित ध्येयापर्यंत नेण्याचं काम संत महात्मे करतात. म्हणून अशा संत महात्म्याचं जे उच्चिष्ट आहे, जे शेष आहे ते मी आवडीने सेवन करील अशा अर्थाचा अभंग या ठिकाणी सेवकर्ता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड श्री संत नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या काजळा या गावामध्ये नगद नारायण महाराजांच्या कृपेने आपण हा वार्षिक सप्ताह करत असतो. त्यामध्ये वैकुंठवासी महादेव बाबांच्या सत्प्रेरणेने त्याचबरोबर धाकटी पंढरी नगद नारायणगडाचे विद्यमान महंत गुरुवर्य शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते व आमचे संपूर्ण टाळकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर ज्यांचं गाथा भजन नेतृत्व आहे असे आमचे रावसाहेब गुरुजी जोडवाडीकर, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व आपल्या गावातील कृष्णा महाराज डोंगरे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे सर्व टाळकरी मंडळी ज्यांचं संपूर्ण आयुष्य परमार्थात गेलंय. आमचं वय सुद्धा नाही एवढा त्यांनी परमार्थ केला आहे की नाही. त्यामध्ये आमचे शेळके महाराज असतील, त्याचबरोबर आमचे एकनाथ महाराज असतील, भगवान भाऊ असतील, गुरुजी असतील, आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी आसरूबा महाराज डोंगरे असतील आहे का नाही, जय किसन बाप्पू असतील. तुम्ही सारे ओळखीचे आहेत, मला काही अडचण नाही आहे का नाही. कारण तुम्ही नवीन नाही तर मी नवीन नाही आहे का नाही. आणि याच्या अगोदर एकदा इथं कीर्तन झालेलं आहे परत संभाजी बाबांच्या जागेत, 2-4 वर्ष झाले असतील त्याला. तेच म्हणलं तुम्हाला आठवलं का नाही बघा. विठाला विठाल चला आमचे बाबूराव महाराज मिसळ असतील, शंकर महाराज गात असतील, परत आपले मसू महाराज डोंगरे, त्यांची आमची ओळख आहे पण आता ते विसरले असते ना आम्हाला आहे का नाही. त्याचबरोबर पलीकडे गावातले महाराज मंडळी आहे की नाही. त्याचबरोबर मृदंगाचार्य प्रवीण महाराज सोळंके असतील, आमचे शेळके महाराज असतील, पेटी मास्तर असतील, विणेकरी, चोपदार आणि विशेषतः आपल्या परिसराचं वैभव वारकरी कीर्तन रंग या हे यूट्यूब चॅनलवाले आपले योगेश दातखीळ असतील हे का नाही. वारकरी कीर्तन रंग हे चॅनल एकदम महाराष्ट्रात सध्या नंबर 1 आहे. त्यांनी आमच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं, काय हरकत नाही आहे का नाही. म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामधील आजची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा नाही, तुम्हाला कळलं आता मुद्दाम करायला लागलं म्हणून. 2ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त महाराज मंडळीच्या गुरुवारी बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. राहिलेल्या तासामध्ये जे चिंतन आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. विठाल चला आजचा निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना माणसाला सर्वात महत्वाचं जर काय असेल तर तो म्हणजे विश्वास आहे. हे जग जे चाललेलं आहे ते विश्वासाच्या आधारावर चाललेलं आहे.
विश्वास जर नसेल तर कोणतंही कार्य आपलं यशस्वी होऊ शकत नाही. प्रपंचामध्येही विश्वास महत्वाचा आहे, परमार्थामध्येही विश्वास महत्वाचा आहे. एक श्लोक आहे पहा, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. माणसाची श्रद्धा रोज बदलू शकते पण विश्वास कधीही बदलणार नाही. विठ्ठल चला, विश्वास हा अजन्म आहे, त्याला जन्म नाही. या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे की विश्वास म्हणजे भगवान शंकर आहे की नाही, आणि पार्वती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेला जन्म आहे. आता सोपं झालंय मोबाईलचं बी, जरी कळत नसलं तर ते मुद्दा लगेच सांगत कीर्तनात आहे का नाही. 10 वाजता बी सांग म्हणा विठाल विठाल विठाल. चला, भगवान शंकराचं वर्णन विश्वास म्हणून केलेलं आहे कारण भगवान शंकराच्या वडिलाचं नाव काय आहे टाळकरी मंडळी? नाही सांगता येणार महाराज, आहे की नाही? काही येतंय? काही प्रश्न असे आहेत महाराज त्याचं उत्तर नाही. मला एक जण म्हणला दशरथाच्या बापाचं नाव काय? मला प्रश्न पडला. म्हणलं 11 रथ. तो म्हणला त्याच्या बापाचं. म्हणलं 12 रथ. तो म्हणला त्याच्या बापाचं. म्हणलं 13 रथ. चलून द्यायचं का सकाळपर्यंत? बरेचसे असे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सापडत नाही बरं का. आणि आपल्याला त्या उत्तरा वाचून काही पडलेलं नाही. पण भगवान शंकराला मायबाप नाहीत महाराज, कारण विश्वास रूपी भगवान शंकर आहेत. विठाल चला, महाराज म्हणले या जगतामध्ये विश्वास ठेवण्या योग्य एकही गोष्ट तुम्हाला सापडायला मिळणार नाही. देव, संत, ग्रंथ जर सोडले तर तुम्ही कोणावर जरी विश्वास ठेवला तरी तुमचा भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपण विश्वास कशावरती ठेवतो? जाऊ द्या, 2-3 मुद्दे सांगतो. काही माणसं कोणावरही विश्वास ठेवतात, काही माणसं कोणावरच विश्वास ठेवत नाहीत, आणि काही माणसं योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवतात. विठाल चला, काही माणसं आपल्या शरीरावरती विश्वास ठेवतात. आपला जो देह आहे, जे शरीर आहे, त्याच्यावर काही माणसं विश्वास ठेवतात. शरीर विश्वास ठेवण्या योग्य आहे का? बर, शरीर आपलं आहे का दुसऱ्याचं आहे? कुणाचं आहे? असं विठाल विठाल. आणि आपलं नाही, दुसऱ्याचं आहे. मग त्याला एवढा नट्टा फट्टा करण्याची काय गरज आहे? वेगळ्या वेगळ्या क्रीम, वेगळ्या वेगळ्या साबणी, वेगळे वेगळे पावडर, सेंट. जर आपलं नाही तर त्याला एवढी करण्याची गरज काय? जर शरीर आपलं असतं तर त्यांनी आपलं ऐकलं असतं. भाऊ, तुमचं शरीर तुमचं ऐकतं का? आता तुम्ही लहानपणी जसे दिसत होते तर आता दिसतात का? लहानपणी जसे कडावर घेऊन मुके घेत होते 2-4, आता कोणी घेईन का? नाही महाराज. विठाल विठाल. चला, शरीर आपलं नाही, जे आपलं आहे त्याने आपलं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग आपलं कोण ऐकत? आपली बायको. ते तर डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे म्हणा. आपण काय संन्यासी नाही, साऱ्याचा अनुभव आहे. विठाल विठाल. आपलं कोणी ऐकत नाही महाराज. शरीर आपलं ऐकत नाही. जर आपलं ऐकलं असतं तर रावसाहेब गुरुजी म्हणले असते, माझे डोक्याचे केस पांढरे होऊ नयेत. तुम्ही किती म्हणले तर ते झाल्याशिवाय राहिलेत का? जर आपले केस आपल्याला न विचारता जर पांढरे झाले असतील
तरी काही काही माणसं काळं केल्याशिवाय राहत नाहीत. डोकं विठाल विठल. शरीर आपलं नाही ते आपलं ऐकत नाही. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. विठ्ठल. शरीर कुणाचं आहे? देह हे काळाचे धन कुणी. काळाचे धन गोविंदाचे. काळाचे धन इति मनुष्याचे काय, इति मनुष्याचे काय. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुणी लागे. हे काळाचे धन कुणी लागे. देह हे काळाचे धन गोविंदाचे. देह हे काळाचे धन गोविंदाचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. आपण जर आपल्या जन्माचा विचार केला तर आपण आलोत कुठून, करतोत काय, जायचंय कुठं, प्रत्येकाने स्वतःला विचारा बरं. भाऊ आपण कुठून आलोत? बरं जाऊ द्या, सोप्या भाषेत सांगतो. पीटी मास्तर, तुमचं वय किती? 75. बर, 45 वय. तुमचं नाव काय? बोला बोला, मोकळं चाकळ, बोलता चालता कीर्तन आपलं. काय म्हणले? नाही ना, सांगा ना. एवढं नका ना राव लाजू. अनंत आहे का नाही? 45 वर्षाच्या अगोदर अनंत कुठं होते? नाही सांगता येणार महाराज, आहे का नाही? अनंत हे नाव आपल्या जन्माच्या नंतर ठेवलेलं आहे. माऊली बोलले, उपजल्या बाळकाशी नाम नाही तयापाशी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. विठाल विठाल. चला, आपलं नाव खरं नाही, आपलं गाव खरं नाही, कळलं का? आपलं आडनाव खरं नाही, जे आपण गोळा केलं हे सुद्धा खरं नाही, आहे का नाही? भाऊ तुमच्या नावावर जमीन किती? आता मला सांगा, येताना काही आणलं होतं का? मग जाताना काही न्यायचंय का? आता हाय ते करता का नावावर माझ्या? विठाला विठाला. महाराज म्हणता, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ए बोलू नका पोरो, कीर्तनात बोलल्यावर काय होते सांगू का? जर कीर्तनात बडबड केली तर बेंडकीच्या जन्माला जावं लागतं. कीर्तनी बडबड करीलो जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. फरक एवढाच होईल फक्त, लहानाले पोरं बोलले तर लहानाले बेंडक्या होत्या, मोठाले बोलले तर मोठाले होत्या. चला, शरीर आपलं नाही, शरीर काळाचं आहे. 5 जणांचं शरीर आहे. पावला देह किंवा पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. विठ्ठल. देह आपण भाड्याने आणलेला आहे, तो आपला नाही. विशिष्ट अशी व्हॅलिडिटी त्याला मिळालेली आहे. आजच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं ना, आपण जर रिचार्ज केलं
तर त्याची व्हॅलिडिटी 28 दिवसाची. 299 रुपयाचं जर रिचार्ज केलं तर 28 दिवस आपल्याला ते रिचार्ज आहे का नाही ते काम करतं. त्याच्यात पैसे देऊन 2 दिवसांनी अगोदरच भनभन करायला सुरू करतं. आपलं रिचार्ज संपलेलं आहे, 2 दिवसांनी संपणार आहे का नाही. लय अडचणीत महाराज. आणि जिओनी तर असं केलंय लोकांना एकदा त्या मोबाईलचं व्यसन लागूस तर सारं फुकट दिलं. आणि आता म्हाताऱ्या माणसाला बी एवढं व्यसन लागलंय कारण ते लहानाले मोबाईल होते ना जिओचे, त्याच्यामध्ये त्यांना बघायची सवय लागली. आता म्हाताऱ्या माणसाकडे 10, 20, 15 आहे का नाही 5-25 हजाराचे मोबाईल आहेत. म्हणजे ते सुद्धा कुणाला बोलायला तयार नाहीत, ते एवढे व्यस्त झालेत. आणि हे एक दुर्भाग्यच आहे महाराज. मोबाईल वाईट नाही पण त्याचा अति वापर वाईट आहे. विठाला शरीर आपलं नाही ते काळाचं आहे, त्याला विशिष्ट अशी मर्यादा आहे. आपल्या आयुष्याचा क्षण संपल्यानंतर, आपलं आयुष्य संपल्यानंतर एक क्षण सुद्धा तुम्हाला कोणाला थांबता येणार नाही. इथं आलेल्या सगळ्याला मारावं लागणार आहे, इथं बसलेल्याला मारावं लागणार आहे. महाराज सकट मला तरी कशाला सोडता आहे की नाही. असंच आमच्या गावात कीर्तन होतं, मी म्हणलं इथले सगळे मारणार आहेत. एका कोपऱ्यात एक म्हातारी आजी हसत होती. मग मी नंतर विचारलं आजी काय झालं हसायला. ती म्हणली महाराज मी या गावातली नाही. म्हणलं आजी तुम्ही कुठाल्या जरी असल्या तरी 14 जणांच्या खांद्यावर जावं लागणार आहे. विठाला विठाल चला देह आपला नाही, आपल्याला विशिष्ट मर्यादेपुरतं आयुष्य मिळालेलं आहे. आयुष्याचा एक ना एक क्षण प्रत्येकाने त्या क्षणाचं सोनं केलं पाहिजे. कळलं का. एक सुद्धा क्षण वायाला गेला नाही पाहिजे. महाराज म्हणले फक्त क्षणी हाची करावा विचार करावया पार करावया पार भवग गो करावया पार भवग हाची करावा विचार करावया पार भवग गो करावया पार भव सिंधू करावया पार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. विठाला विठल भवसिंधू मधून तरुण जाण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे महाराज. ग्रासगिरी सत्ता नाही हाती क्षणभंगुर हे देहापासून आपला विषय निघाला का. बसा 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 हसितो बसा. त्यांना वाटलं एकच चित्र आहे, अर्धा तास झाले. लोड घेऊ नका, थांबा थोडं. विठाला विठल प्रत्येक क्षणाचा माणसाने विचार केला पाहिजे. एक एक क्षणाने आयुष्य निघून चाललेलं आहे. महाराज म्हणले ग्रासगिरी सत्ता ताटातला घास घेऊन आपल्या मुखापर्यंत येऊस तर सुद्धा आपला भरोसा नाही. जाऊ दे हे सांगून तुम्हाला टेन्शन मध्ये आणत नाही. कॅसेट जरा चेंज करतो. विठाला विठाल खरं खरं पचत नाही महाराज माणसाला आहे की नाही. चला अधिक जर वेदांत शास्त्रात शिरलं आणि देहा आपला नाही म्हणलं ते लोकांना जरा जड होत ऐकायला. कारण आपण एवढं जमून ठेवलेलं आहे. आता कुणाला वाटतंय मी मारणार आहे. नाही वाटत महाराज कोणाला. याचा अर्थ असा आहे आपलं शरीर हे आपल्याला विशिष्ट मर्यादापुरतं देवाने दिलेलं आहे आणि ते कशा करता दिलेलं आहे ते परमार्थ करण्याकरता दिलेलं आहे. दिला देवे भजना
सोडिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. हो, म्हणून ज्या शरीरावरती तुम्ही विश्वास ठेवता ते शरीर विश्वास ठेवण्यायोग्य नाही. ते आपल्याला कधी धोका देईल सांगता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं तैशी अहम ममतेची लवड सवडी माते न पोवतीची बापुडी. अहम म्हणजे मी आहे का नाही, आणि माझे माझे कोण आहेत, माझे विश्वास ठेवण्यायोग्य आहेत का. आपला जीव मस आपल्या जवळच्या लोकात आहे, घरातल्या लोकांमध्ये आपला जीव आहे, आपल्या पत्नीमध्ये आपला जीव आहे, आपल्या मुलामध्ये आपला जीव आहे. पण अंत काळाला ते कोणीही जवळ येऊ शकत नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सखे सोयरे कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सखे सोयरे गेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे तोरे. माझ्या मायाचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी. असं जर म्हणलं तर जमन का. आपल्याला वाटतंय हे आपले ते आपले. अंतकाळाच्या वेळेस महाराजांची भाषा आहे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ विठ्ठल विठ्ठल. जर आपण पैसे घरी आणायचं बंद केलं तर बघा तुम्ही घरच्याची प्रतिक्रिया बदलते का नाही. आपण अण्णा तोपर्यंत जोपर्यंत घेऊन येतो घरी तोपर्यंतच अण्णा, नाही तर अण्णाचा मुक्काम मारुतीच्या पारावर आहे का नाही. बघा ना आता आपल्यातली बऱ्याच जणांची अवस्था झाली ती. इथं नाही कोणी विठ्ठल विठ्ठल चला. दुर्भाग्याने ती कोणाची अवस्था होऊ नये, वारकऱ्याची होत नाही, कारण आयुष्यभर परमार्थ केलेला आहे. वारकऱ्याचं मरण म्हणजे चालता बोलता. लोक म्हणतात आत्ता बोलला हो आम्हाला तो आणि लगेच गेला आहे का नाही. जर एखाद्या माणसाचे लय जर हाल झाले का असं समजायचं हे देव आयुष्यभर नीट वागलेलाच नसेल. तसं नाही म्हणा. बरेचसे महात्म्याचे हाल झाले, त्यांचं प्रारब्ध भोगून इथं संपवण्याकरता सुद्धा हाल होत असतात. विठ्ठल जर आपण पैसे आणायचे बंद केले तर घरचे सुद्धा आपल्याला नीट बोलत नाहीत. कळलं का. जोवर चळना गा तोवर मनाची माना समाधी चरण आमारे तिला धोर देह तुकाचा खादा इंद्र मावळाले आला मागोल वादा इंद्रिय मावळले आला मागुल वादा
जोवरी चलन गा तोवर म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुलाजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा म्हातार जर खोका लागलं तर बाई मन कर मरत प्रमाण दिल्यावर कीर्तन कधी करायचं आहे का नाही पाठांतराला नंबर एक आहेत आमच्या टाळकरी अशी काही अडचण नाही विठाल विठाल चला आपली पत्नी तर म्हणते सुंदर प्रमाण दिलं बाबूराव महाराजांनी जी पत्नी आयुष्यभर आपल्या बरोबर प्रपंच केलाय एका ताटामध्ये जेवणारे सुद्धा शेवटच्या काळामध्ये म्हाताऱ्याला म्हातारी म्हणती बाईल म्हणे घर मरता तरी बरे नाशियले घर तुम कोणिया आयुष्यभर बरोबर प्रपंच करणारी ती सुद्धा म्हातार म्हणती म्हातार कमून माराना आहे का नाही आता त्याला मस्त वाटतंय मारावं पण त्याच्या हातात थोडंच आहे का नाही विठाला 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 सब पैसे के भाई दिल का साथ नहीं रे कोई सब पैसे के भाई जब तक अपने पुल्लों में पैसा है तो सब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले सब पैसे के भाई याचा अर्थ असा आहे जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळे आपल्या जवळ येतात आणि एकदा का पैसा संपला त्या माणसाला डुंकूनही कोणी पाहत नाही विठाल वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम र दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेतई जेप पैशाच्या मागोनी धाव पुढं काय बाबा महाराज सर्व माणसं या पैशाचे गुलाम आहेत त्याचं पुढं वर्णन केलेलं आहे विठाला विठाला चला याचा अर्थ असा आहे जोपर्यंत आपले हातपाय चांगले तोपर्यंत आपल्याला घरात किंमत आहे बरं का म्हणून हातपाय चलते तोपर्यंत 2-4 लाख रुपये अकाउंटवर ठेवा तुमच्याकडे अकाउंट नसेल तर माझ्या अकाउंटवर टाकायला द्या मी व्याजाने देतो व्याज मी घेईन आणि तुमची मुदल तुम्हाला परत देईन विठाला विठाला जाऊ द्या आता एवढ्या मोठ्या प्रपंचात पैसे सांभाळणं एवढं सोपं नाही आणि ज्यांनी सांभाळले त्यांचे ज्ञानराधाने हाणले आमच्या वारकऱ्यांनी नुसते सप्ती केली ज्ञानराधामध्ये टाकले बँकच पळून गेली विठाला विठाला जाऊ द्या जरी पैसे गेले असले तर गुरुची जमिनी तरी नावावर ठेवा मुलं किती तुम्हाला 2 दोघाची एक कर व्हायना ठेवा लय नाटक करायला लागले तर आमच्यासारखे विकून टाकायचे नीट पंढरपूर त्याच्या व्याजावर बसून खायचं 10-20 लाख रुपये जर नावावर असले उठल्या बाबाजी काय झालं विना घ्यायला उठलं काय रामकृष्ण विठाला विठाला हो काही नाही तुळस घ्यायला उठल्या ते आहे का नाही 2-4 एकर जी जमीन असन दोन्ही मुलाची अर्धी नावावर ठेवायची जर नाही ठेवली पोरलही घुमीत आहेत महाराज काही नाही आम्ही दोघं आहेत ना 10-10 हजार रुपये वर्षाला तुम्हाला देऊ म्हातारं बिकर बिन भाकरीचं मरत महाराज कायच कोण काय देत
परत एका लेकाचं काम केलं की दुसरी सून म्हणती बघा ना कसं काम करते तिकडं लय बळ आलंय त्याला. लय अडचणीत यांच्यावर अवलंबून राहू नका महाराज. आपण आपलं भरभक्कम राहायचं. मला सांगा मेल्यावर आपल्या पोराला होणार एक नाही भाऊ. आता तुमच्या नावावर 10-20 लाख रुपये असतील नाही? ज्ञानराजाने आणले का काही? नाही का? किती? नाही लोकात सांगायचे नाही म्हणा, आहे की नाही? नंतर मला निवांत सांगा, मग त्याची काहीतरी विल्हेवाट लावू आपण. विठाला विठाला विठाला. चला, मरण येण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मारावे. उग जन्माला आले मेले असं बी जीवन पाहिजे नाही महाराज. तुका म्हणे जी यावे सत्कीर्तीने बरवे. विठाल विठ्ठल. चला, पत्नी असेल, मुलगा असेल, घरातील सर्व कुटुंबातील प्रपंचातील माणसं असतील, हे माणसं सुद्धा विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत. जर आपल्याकडे पैसा असेल, एक पूर्ण अभंगच आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. विठाल. एखाद्या कुटुंबामध्ये 2 मुलं असावं, त्याच्यातला एक फक्त दिवसभर भाकरी, घरच्या भाकरी खाऊन गावात फिरणार असून द्या, आणि रोज एक जण कमवून आणणार असून द्या. किंमत कोणाला आहे? जो कमवून आणतो त्याला, आहे का नाही? फिरणाराला. विठाला विठाला विठाला. तुमचा जाऊ द्या महाराज. तिकडे मी सोलापूरकडे कीर्तनाला गेलतो. एका म्हातारीला म्हणलं आजी काय करतो तुमचा पोरगा? ती म्हणली तो ह्यासारखाच बोंबलत फिरतो. म्हणलं आता हे बोंबलत फिर नाही होय, कसे नाही म्हणलं 10-20 हजार घरी नेत होतच महाराज आम्ही दिवसात, आहे का नाही? आता 10,000च्या खाली मला कोणी काही देत नाही. इथं टेन्शन येऊन द्यावं नका तुम्हाला. विठाला विठाला चला, कोणीही विश्वास ठेवण्यायोग्य नाही. पण महाराज म्हणतात काही लोक कोणावरच विश्वास ठेवत नाहीत. राजकीय क्षेत्रामध्ये असं म्हणतात बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. एक जणाचा मुलगा म्हणला मला पुढारी व्हायचे, म्हणला नेता व्हायचे. त्याच्या बापाने सांगितलं तू जा, म्हणला छतावर जाय, पत्र्यावर जाय, तू वरून उडी मार, तुला मी झेलतो म्हणला. त्यांनी वरून उडी मारली, यांनी झेललंच नाही महाराज, नीट खाली. तो म्हणला तुम्ही म्हणले मी झेलतो, पण झेललं नाही. तो म्हणला राजकारणात बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. हो, विश्वास काही लोक कुणावर ठेवत नाहीत. जाऊ दे, दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एका बाईचा आपल्या मालकावर विश्वास नव्हता. ऐकला असं, पण तरी पुष्टी करता सांगतो, अगदी 1 मिनिटात. विश्वास नव्हता, कदरली, रोज दारू पिऊन यायचा, मारायचा. आता भयान अवस्था झाली महाराज. 9वी-10वीची पोरं सुद्धा प्यायला लागलेत, 15-16 वर्षाची पोरं सुद्धा प्यायला लागलेत. बापच पितो तर पोरगा काय करणार आहे? भयान अवस्था झाली महाराज. ऊस तोडायला जाते, उचल घेतलेली त्या जायच्या अगोदरच संपत्ती काही काही लोकांची. यांना नुसतं रुमण्याने आणायला पाहिजे, कळलं का? अरे तुम्हाला प्यायची तर लग्न तरी करू नका ना, आहे का नाही? काय ते लेकराचा वनवास. भयान अवस्था झाली महाराज. काय कायच्या पोरींचे 22, 23, 25 वर्षातच कपाळ कोरे झाले, आहे का नाही? भयान अवस्था आहे, भयान. म्हणून अजून आता जाऊ द्या, मागचं झालंय ते झालंय. पुढं तरी मुली देताना श्रीमंती बघू नका मुलाची, आहे का नाही? तो किती श्रीमंत आहे, त्याच्या बापाने किती कमवून ठेवलंय, किती एकर आहे, हे न बघता मुलगा काय करतो, निर्व्यसनी आहे का, त्याला संगत कोणाची आहे. कोण म्हणतंय महाराज लग्न होत नाहीत? चांगल्या पोरांचे लग्न होतात, पण त्याला चांगलं वागावं लागतं. घराचे संस्कार चांगले पाहिजेत.
निर्व्यसनी मुलाचे लग्न होते, पण हे म्हाताऱ्या माणसाला जर चुना मागत असेल तर देवा दुपारा याला चुना लागायचा नाही का? बरं चुना मागणं का व्हाय ना गुरुजी, पण लग्न झाल्यावर मागाव. लग्नाच्या आधीच जर तू पुड्या खाऊन जर 17 जाग्यात थुकत असशील तर मग मात्र तुझं जरा अवघड आहे. विठाला चला, त्या बाईचा तिच्या मालकावरती विश्वास नव्हता, कंटाळी आणि कंटाळून महिला मग कुठं जातात कंटाळल्यानंतर? तुमचे झाले नाही काय? कुठं? हा, माहेराला. त्यांच्या धमक्या भरपूर ऐकून घ्यावं लागतात, आहे का नाही? आणि कंटाळून जर माहेराला गेल्या, एक जणाची बायको माहेराला गेली, पण काय किती दिवस राहणार महाराज? आणि एक सांगतो, महिला मंडळाने माहेराची फुगिरकी दाखायची नाही. मी माझ्या बापाकडे राहीन, मावा भाव मला सांभाळीन, तू महिनाभर राहून पाय, नाही तोही भाऊ जरी तयार धावून आली तर मग बोल. आपलं घर ते आपलं घर आहे, रोज मार खा, पण नवऱ्याच्या घरीच राहा. विठाला विठाला. खरं सांगू का, ओरिजिनल खानदानी बाई तीच आहे, ती मरण पण बापाच्या घरी जाणार नाही, बापाच्या घरी राहणार नाही, ती खानदानी बाई आहे. जुने लोक म्हणायचे दिली त्या दिवशीच मिली. आता जर तशी जर परिस्थिती असली, मुलीला जर काही त्रास असला तर माय म्हणती पाहुण्याला इकडे घेऊन ये, टपरी टाकून देते. टपरी जाळेव ना तिकडे, कशाला वाटोळ करते. विठाला भयान अवस्था आहे महाराज, दुराग्रह कोणीही करायचा नाही. आणि एक सांगू का, पुरुषांना सुद्धा एक सांगतो, आता आलंय ओघात म्हणून बर का चोपदार, तुम्ही नाही, तुमचा उपयोग नाही आता ऐकून. लग्न झालंय का? असं आहे का? एक झाले का दोन? एक. आमच्या भागात 2-2 करते, मी सोडून फक्त. आमच्या भागात 2-2 करतात म्हणलं. बघा तुम्ही तिकडे सुशी वडगाव चिखली, आता एकाची पंचायत आहे का नाही? हो. विठाला विठाला. एक सांगतो, एक ऐका चालता चालता, आपल्या पत्नीने कितीही दुराग्रह केला, आलं लक्षामध्ये, कोणतीही तऱ्हा केली, समजा मला हेच पाहिजे, सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण करायची, आलं लक्षामध्ये, अडचण नाही महाराज. शास्त्रामध्ये या पद्धतीने जर चाललं ते सुद्धा पुण्यकर्म आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. विठाल. चला असं म्हणून आपला विषय काय चालला गुरुजी? गेलं ध्यानातून. विठाल विठाल विठाल. चला मी तुम्हाला ते दृष्टांत सांगत होतो, आहे का नाही? तुमचे जरी विसरलं तर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, कडी लावावं लागन. विसरल्यानंतर आणि ती माहेराला गेली, तिला आता राहायचं किती दिवस? फोन करायची मालकाला, शेजाऱ्या पाजाऱ्याला, सुधारला का नाही, प्यायची बंद केली का नाही. आता एकदा सवय लागल्यावर माणसं सुधरत नसते, सवय लागायच्या अगोदरच माणसाने कंट्रोल केलं पाहिजे बरं का. तरी पण हा रोज पिऊन यायचा. एक दिवस त्याला फोन केला, तो म्हणला मी आता सुधारलोय. आता पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, आता बाहेर तरी कवर खाणार, आहे का नाही? आता आमचं काही नाही, आम्ही देवाला सोडलेलो आहे. आम्हाला जरी खायला नाही मिळालं तर आम्हाला तुकाराम महाराज संस्थान जिंदाबाद. त्याच्यामुळे आमच्या बायका आमच्यापाशी नाटकं करीत नाहीत, त्यांना माहिती याचं काही अडत नाही. उचललं धोतर की निघालाच महाराज सपक्याला, ठीक आहे नाही? विठाल विठाल विठाल. फोन केला, मालक कुठे आहेत? मालक म्हणला घरी जे.
कुठं चाललंय कळतं ना तुम्हाला? माहेराला रुसून गेलेली बाई पहिल्या दिवशी केला, दुसऱ्या दिवशी केला, मालक कुठे आहेत? मालक म्हणला घरीचे. तिसऱ्या दिवशी फोन केला, मालक कुठे आहेत? मालक म्हणला घरीचे. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सकाळपर्यंत. आणि एक दिवस तिला वाटलं आपला मालक सुधारलाय, है की नाही? आली सासरला, आल्यानंतर पाहिलं तिचा मुलगा दारात खेळत होता, है का नाही? आणि याला घरी आहे म्हणल्यानंतर ती म्हणायची तुम्ही घरी येत पुरावा काय? तो म्हणला काय करू सांग? ती म्हणली मिक्सर ठेवलेलं आहे तिथं, ते सुरू करायचं. त्याचा आवाज आला की हिला वाटायचं मालक घरी. 4-2 वेळेस असं झालं, तिला वाटलं खरंच मालक सुधारलेत. सासरला आली, दारात मुलगा खेळत होता. त्याला म्हणली पप्या तो बाप पुढे. तो म्हणला म्हातारा 8 दिवस झाले मिक्सर घेऊन गेलेले. आता मला सांगा, यांना किती जरी आपण धोपटून नीट केलं तर होते ना काय, आहे का नाही? पण प्रपंच करतानाही विश्वास महत्वाचा आहे आणि परमार्थ करतानाही विश्वास महत्वाचा आहे. विठाल चला, काही माणसं कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण काही माणसं असे आहेत या जगामध्ये योग्य व्यक्तीवरती विश्वास ठेवतात. म्हणून काही साधकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज तुमचा विश्वास कोणावरती? ते महाराजांनी अभंग संतती पायी हा माझा विश्वास, संतती पायी हा माझा विश्वास, संतती पाये हा माझा विश्वास, संतती पायी हा माझा विश्वास, संतती पायी हा माझा विश्वास, संतती पायी हा माझा विश्वास, संतती पाये हा माझा विश्वास, संतती पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. त्याची माझ हित करीती सदा, तेरी माझ हित करीती सदा. संताचे पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवण्यायोग्य फक्त संत महात्मे. संत गावबा महाराजांनी एकनाथ महाराजांवरती विश्वास ठेवला, वाल्याने नारदावर विश्वास ठेवला. अहो माणसाचं जाऊ द्या, राक्षसाने सुद्धा संतावर विश्वास ठेवला. जर रावणाला एकट्याला उद्धार करून घ्यायचा असता तर एकट्याने उद्धार करून घेतला असता, पण सगळ्या कुळाचा उद्धार करण्याकरता नारदांनी युक्ती सांगितली, तुम्ही रामाची पत्नी घेऊन या, निश्चित तुमच्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नारदाच्या शब्दावरती विश्वास ठेवून रावणाने आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार करून घेतला. विठाल चला, आठवलं म्हणून सांगतो, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. रयतेचा एवढा विश्वास महाराजावरती होता, छत्रपती शिवाजी महाराजांवरती. तत्पूर्वी त्यांच्या आपण जन्मापासून कथा जर बघायची ठरलं तर महाराजांच्या जन्माच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही, जवळजवळ 5 मुघलशाह्या महाराष्ट्रामध्ये हैदोस घालत होत्या. दिवसा ढवळ्यात माता मावल्याची आबरू लुटली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे उपकार आहेत महाराज आपल्यावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे उपकार आहेत, आपल्याला ते माहिती नाही. ज्या राजाचं एकही मंदिर नाही, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या राजाचं मंदिर आहे, ज्या राजामुळे हे आपले मंदिर सुरक्षित आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला
एवढा भयंकर अन्याय होता. आजकालचा अन्याय कमी आहे, नाहीतरी ही राक्षसी वृत्ती त्याच मार्गाने चाललेली. काय मारलं महाराज मस्साजोगला? स्वर्गवासी संतोष देशमुख सरपंच. त्या सरपंचाचा जर फोटो जर पाहिला तर माणसाचे डोळे भरून येतात. एवढं सुंदर काम होतं त्या गावाचं, त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं, पण या नीच आवला दिला ते खपलं नाही. 5-6 जण कुत्र्यांनी मिळून त्याला मारलं. एकाला, अरे वाघाची शिकार 5-6 जण काय करता तुम्ही? बरोबर आहे का नाही? नीच वृत्ती महाराज या लोकांची. अरे संपूर्ण समाज, 18 पगड जाती एका कुटुंबासारख्या वागतात आज सध्या सुद्धा. आता मी एक सांगतो की प्रत्येक जातीमध्ये 10-5 समाज कंटक असतात महाराज, आहे का नाही? जर काही आरोपी असतील तर संपूर्ण जात त्यामध्ये दोषी नाही महाराज. ही अशी एक प्रवृत्ती असते. म्हणून ही प्रवृत्ती निश्चित योग्य वेळी ठेचून काढायला पाहिजे. विठाल चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस जिजामातांचा विवाह झाल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असे महिने गेल्यानंतर त्यांना डोहाळे सुरू झाले महाराज. आणि डोहाळे कशाचे होते महाराज? घोड्यावर बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, डोक्यामध्ये जिरेटोप घालावा, एक एक शत्रूचं मुंडकं धाडा वेगळं करावं, हे डोहाळे त्यांचे होते. छत्रपती जिजाऊ मासाहेबाचे हे डोहाळे होते. आजचे आपले जर डोहाळे पाहिले तर अनंत अडचणीत महाराज. त्याबद्दल न बोललेलं बरं. कोणाला राख खावं वाटती, कोणाला माती खावं वाटती, कोणाला आणि काय काय खावं वाटतं, हे का नाही? चला, आणि असे डोळे झाल्यानंतर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. हो, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं. जो आयुष्यभर जीवाशी खेळणार आहे, संपूर्ण समाजाच्या रक्षणाकरता जो आपलं आयुष्य समर्पित करणार आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर मात्र तिथून पुढे हळूहळू लोकांवरती होणारा अन्याय कमी होऊ लागला. महाराज लहानचे मोठे व्हायला लागले. स्वराज्याच्या बाबतीत जर कुणी शत्रू चालून आला, हे का नाही, तर निश्चित त्याचा नयनाट महाराजांनी केला. आणि मीच तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज काय दुसऱ्याच्या घरात जन्माला येत नाहीत. लोकांना वाटतं महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तू काय भजे खायला जगतोय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपली प्रत्येकाची असली पाहिजे. अन्याय जर होत असेल तर प्रत्येक माणसाचं कर्तव्य तिथं जाऊन उभा राहणं. माणसं म्हणतात आपल्याला काय करायचं, त्यांचं ते बघून घेते. नाही महाराज, आपल्या अंगातली शक्ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाने जर कुणावर अन्याय होत असेल तर तिथं जाऊन उभा राहिलं पाहिजे, त्याला पाठबळ दिलं पाहिजे. विठाल विठाल.